बलिदान मासानिमित्तानं अहिल्यानगर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं केडगाव आणि दाळमंडई येथे रक्तदानाचा महायज्ञ पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक तरुणांनी बलिदान मासाचं औचित्य साधून रक्तदानाचं पवित्र कार्य पार पाडलं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केले। धर्मांतरण न करता आपल्या प्राणांचं अत्युच्च बलिदान दिलं। त्या बलिदानाचं स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून गावागावात रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं। केडगाव आणि दाळमंडई येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सकाळपासूनच तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती। नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांनीही दोन्ही ठिकाणी उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त केलं आणि धारकरी व रक्तदाते यांचं अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेषतः अहिल्यानगर शहरामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं सालाबादप्रमाणे मोठं भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि आज देखील अहिल्यानगर शहराच्या केडगाव उपनगरामध्ये देखील मोठं भव्य रक्तदान शिबिर शेकडो युवक सकाळी 7 वाजल्यापासून या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाने कुठेतरी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला बलिदान मासच्या निमित्तानं आपण पाहतो की स्वतःचं एक जीवन हे संपूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत धर्माकरता समर्पित केलं होतं आणि कुठेतरी हे सगळं करत असताना त्यांचा बलिदान मास पाळणं अनेक लोक आपण पाहतो की आमचा विशेषतः युवक वर्ग असेल काही महिला भगिनी स्वतः देखील या बलिदान मास मध्ये सहभागी होतात, उपवास करतात 40 दिवसाचे आणि याच्यातनं कुठेतरी या बलिदान मासच्या निमित्तानं देखील रक्तदान शिबिर म्हणजे आपण कुठेतरी या भारत भूमी करता आपण सर्वांनी आपलं रक्तदान केलं पाहिजे की ज्याच्यातनं संकटकालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही व्यक्तीला जेव्हा रक्त लागेल त्याचा उपयोग कुठेतरी त्या व्यक्तीला झाला पाहिजे आणि म्हणून असं बलिदान मास महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला राबवलेलं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये आमचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे लोक अहिल्यानगर मधले प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होतो, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रप्रथम अहिल्यानगर।